संकट कैसे नाम तयाचे गाई प्राण्या नाम तयाचे गाई प्राण्या प्रेम गया गणाधीश तो ईश सर्व गुणांचा प्रारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर सदा। आज संकष्टी चतुर्थी आहे, शिवाय अंगारिक आहे, महत्व आहे म्हणून मुद्दाम आज आमच्या चिंचवडचे गोऱ्या गोसावी यांचे सुपुत्र गोसावी नंदन महाराज यांचं पद निरूपणाकरता केलं. ते आपल्या पदामध्ये लिहितात, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलो काही प्राण्या देव गजानन ध्यायी जो स्मरता मग संकट कैसे नाम कयाचे गाई प्राण्या देव गजानन ध्यायी गोसावी नंदन तनुमने वाचा विनटे ज्याच्या पायी प्राण्या देव गजानन मंगलमूर्ती जय जय। प्रत्येक कार्याच्या प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी प्रारंभी त्या गणेशाचं ध्यान पूजन करणं ही शास्त्राज्ञ आहे. आपलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतया पार पडावं यासाठी साऱ्या विश्वाचा साऱ्या जगताचा स्वामी जो श्री गणेश त्याचं ध्यान पूजन प्रथम करतात. महान गणपती श्री गोसावी नंदन महाराज आपणा सर्वांना गणेश रूप होण्यासाठी म्हणाले, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. गोसावी नंदन महाराजांचं हे पद, या पदाचा प्रथम चरण त्रिपाद आहे की नाही बघा, देव गजानन ध्यायी. आणि या तीन पदावरच पूर्व रंगामध्ये आपण विवेचन करणार आहोत, निरूपण करणार आहोत. थोडा मोठ्यांचं लक्षण ते थोडं बोलतील पण अर्थ मात्र गहन असेल. विस्तारात असणारं सार सारं शोधून बोलणं शोधून वागणं हेच तर थोडा मोठ्यांचं लक्षण. झालं काय, वाड्यातला हौद फुटला आणि चौकडे पाणीच पाणी झालं, हा धावत सुटला. सदरेवरती म्हणजे सोप्यात नाना बसले होते. त्यांनी नानाने विचारलं, म्हटलं नाना वाड्यातला हौद फुटला, चौकडे पाणीच पाणी झालं, करू काय? नाना म्हणाले, बाळे बुवा असं काय विचारताय? पाठ लावा पाठ. तो गेला, तोच आचार्य धावत आला आणि म्हणाला, नाना चुलीमध्ये जाळ खूप झाला, अग्नी भडकलाय, करू काय? नाना म्हणाले, अरे वेडायस, अरे पाठ लाव पाठ. तेवढ्या तिसरा उत्कल आला आणि म्हणाला, नाना
नाना म्हटलं माझं लग्न होऊन 8-10 महिने झाले. माझं म्हणजे त्याचं बरं. लग्न होऊन 8-10 महिने झाले. लग्न होताच माझी बायको जी बाहेर निघून गेली आहे ती आजवर परत आलेली, करू काय आता याला नाना काय करणार. पण त्यालाही नानाने सांगितलं, म्हणलं अरे मूर्ख आहे, पाठ लाव पाठ. तात्पर्य नाद सोडून दे. पदाचा प्रथम चरण त्रिपाद आहे, पण नक्षत्र त्रिपाद असेल तर शांती करावी लागते. पण या त्रिपादयुक्त चरणाने मनशांती प्राप्त होते. पहिलं पद आहे देव. पण प्रश्न असा आहे की या विश्वामध्ये, या जगतामध्ये देव आहे का? देव आहे असं जर आपण म्हणालो तर मग दिसत का नाही? आणि नाही असं म्हटलं तर घराघरातून, मंदिरामंदिरातून या भगवंताचं पूजन, उपासना, कीर्तन, प्रवचन हे सारं चाललेलं दिसतं. याचा अर्थ देव जगामध्ये निश्चितपणे आहे. देव या शब्दात मूळ धातू दिव असा आहे. याचा अर्थ प्रकाश देणे, प्रकाशमान होणे असा आहे. सर्व जगाला प्रकाशच काय, पण दर्शनाचं माध्यम जी दृष्टी तीही देणारा त्याला देव असं म्हणाले. मौलिक ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीच्या आरंभीच त्याचं वर्णन सकलार्थमती प्रकाश असं केलं. देव हा चर्मचक्षुचा विषय नसून जे ज्ञानदृक झाले त्यांच्या दृष्टीचा विषय. देव पाहायचा नसून मी देव आहे असा अनुभव घ्यायचा. त्या भगवंताची रूप अनेक आहे पण स्वरूप मात्र एकच आहे, त्याला देव असं म्हणाले. कधी कधी हा भगवान जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये श्रोता म्हणून बसून डोलत असेल. आमच्या कीर्तनातील श्रोते डोलतात डोलतात नाही कसं म्हणाय, भिंतीला टेकून बसलेले, खुर्चीमध्ये बसले, सांगावं लागत नाही, आपोआप येते गोपाल कृष्ण भगवान. कधी कधी हा भगवान जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये श्रोता म्हणून बसून डोलत असेल तर क्षणात नामयाच्या कीर्तनात बेहोश होऊन नाचत असेल. कारण नामदैव कीर्तन कधी पुढे नाचे पांडुरंग, कधी सपूच्या घरी सुखरूप असणारा तो भगवान तिच्या घरी पाणी भरेल, अथवा चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करेल. दामाजीसाठी हा मेघश्याम त्या बादशाचं दाम चुक्त करण्यासाठी महार होईल, तर हार चोरीच्या आरोपात भानुदासाला अथवा संन्यस्त रूपात काखेला झोळे अडकून कुणाच्याही दारी दत्त म्हणून उभारून भिक्षा मागे. अशी जरी भगवंताची रूपं अनेक असली तरी स्वरूप मात्र एक आहे, त्याला देव असं म्हणाले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चैतन्य, अग्नी, प्रकाश अशी कितीतरी नावं सांगतायत. तात्पर्य हा भगवान सर्व विश्वव्यापक आहे. ह्या भगवंताची व्याप्ती या विश्वामध्ये किती आपल्याला ठाऊक आहे. एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान महाविष्णू दोघेही सहज एकमेकांना भेटले आणि एकमेकांचं कुशल विचारलं. आपण मित्रमंडळी भेटलो, बऱ्याच दिवसांनी विचारलं कसं बाबा काय चाललंय, बरं चाललंय ना. तसं देव देखील एकमेकांना विचारत होते. ब्रह्मदेवाने विचारलं, हे महाविष्णू आज आपण नेहमीसारखे प्रसन्न दिसत नाही, कारण काय? भगवान महाविष्णू म्हणाले, ब्रह्मन या सृष्टीचं पालन पोषण करायचं, रक्षण करायचं म्हणजे किती यातना होतात, जावे त्याच्या वंशात तेव्हा. भगवान ब्रह्मदेव मनाशी म्हणतात की भगवान महाविष्णू आपल्याला कमी लेखतात. अरे मी सृष्टी निर्माण केली, नुसतीच नाही तर ही सृष्टी विविधतेनं नटलेली आहे. प्रत्येक जीवाला त्याचा आस्वाद घ्यावा असं वाटतंय, अशी सृष्टी मी निर्माण केली म्हणून मी मोठा. आणि भगवान महाविष्णू म्हणताय की मी सृष्टीचं पालन पोषण करतो, रक्षण करतो म्हणून मी मोठा. असा दोघांमध्ये मी मोठा असा वाद सुरू आहे. तेवढ्यात महती कानावर आली. नारायण नारायण नारायण. भगवान महाविष्णू बसतात. ते म्हणाले, हे ब्रह्मन तुमचा मुलगा देखील माझं नाव घेतोय, नारायण नारायण म्हणतो, यावरून तिने मला श्रेष्ठत्व द्या. तेवढ्यात देवर्षी नारद मुनी समोर येऊन उभे राहिले. दोघांनी वंदन केलं. म्हणाले, नारदा तू ज्ञानी आहेस, तू तिन्ही लोकात हिंडतोस, तेव्हा आम्हा दोघांपैकी श्रेष्ठ कोण ते तू सांग. देवर्षी नारदांना प्रश्न पडला. देवर्षी नारद मुनी मनाशी विचार करतात की ब्रह्मदेवांना श्रेष्ठत्व दिलं तर प्रत्यक्ष गुरूंचा अवमान होतो, गुरुंना श्रेष्ठत्व दिलं तर पिताश्रीला कमतरता येते, करावं काय. बरं, एकाला
श्रेष्ठ म्हटलं तर दुसरा नीचता मान्य करेल असं नाही. आणि ज्याला मी श्रेष्ठत्व देईन दुसऱ्याच्या दृष्टीनं मीच वाईट ठरत. म्हणून देवर्षी नारद मुनी विचार करताय की यातनं कसा मार्ग काढावा. परवा सांगितलं देवर्षी नारद मुनी हे त्या काळचे बॅरिस्टर होते. कसा मार्ग काढायचा नक्की याला ठाऊक. आणि जो देवर्षी नारदांना मार्ग सुचला तो आपल्या कविवर्य मोरोपंतांनी लिहून ठेवलं. पंत म्हणाले, एका श्रेष्ठ म्हणावे, एका श्रेष्ठ म्हणाले, परी अन्य न करी नीचता मान्य. एका श्रेष्ठ म्हणावे, परी अन्य न करी नीचता मान्य. याहून सोपे निवडून देणे हो रेशलिंगचे धान्य. देवर्षी नारद मुनी मनाशी विचार करताय, मी जरी त्रिभुवनात हिंडत असतो, ज्ञानी असतो, की या दोघात श्रेष्ठ कोणते आपल्याला सांगता येणार. या प्रसंगी देवर्षी नारद मुनी म्हणाले, मी एकच सांगेन. काय उत्तर दिलंय बघा देवर्षी नारद. देवर्षी नारद मुनी म्हणाले की तुम्हा दोघात श्रेष्ठ कोणी मला सांगता येणार नाही, पण ह्या प्रसंगी एकच सांगेन की तुमच्या दोघांपैकी जर कोणी एक नसेल तर सृष्टी चालणार नाही. देवर्षी नारद मुनी म्हणाले, मी जरी ज्ञानी असलो, त्रिभुवनात हिंडत असलो, तरी देखील बद्रिकाश्रमात माझ्यापेक्षा श्रेष्ठ मुनी आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ, ते श्रेष्ठ मुनी म्हणजे ह्या दोघात श्रेष्ठ कोणते ठरवले. म्हणून तिघही बद्रिकाश्रमात आले, ऋषीमुनींना वंदन केलं. आणि देवर्षी नारद मुनी म्हणतात, हे मुनी श्रेष्ठ, या दोघांमध्ये वाद सुरू आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी सृष्टी निर्माण केली म्हणून मी मोठा, आणि भगवान महाविष्णू म्हणतात मी सृष्टीचं पालन पोषण करतो, रक्षण करतो म्हणून मी मोठा. आपण मुनी श्रेष्ठ आहात, तेव्हा या दोघात श्रेष्ठ कोणते सांगा. मुनी श्रेष्ठाने देखील आपली असमर्थता दर्शवली. म्हणाले, नाही नाही, या दोघात श्रेष्ठ कोणते आम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही असं करा, आम्ही ज्या वेदांचं अध्ययन केलं त्या वेदांकडे जा, वेद या दोघात श्रेष्ठ कोणते ठरवते. म्हणून तिघही वेदपुरीमध्ये आहे. चारी वेदांना प्रश्न विचारला. ऋग्वेद झाला, यजुर्वेद झाला, सामवेद, अथर्ववेद. चारी वेदांना विचारलं. चारी वेदांनी सांगितलं की नाही नाही, या दोघात श्रेष्ठ कोणते आम्हाला सांगता येणार. तुम्ही असं करा, गायत्रीकडे जा, गायत्री या दोघात श्रेष्ठ कोणते ठरवते. म्हणून गायत्रीला विचार, नमस्कार केला. म्हणाले, हे गायत्री, आम्हा दोघात श्रेष्ठ कोणते सांग. गायत्री म्हणाले, नाही, तुम्हा दोघात श्रेष्ठ कोण मला सांगता येणार नाही. तुम्ही असं करा, प्रणवाकडे जा, प्रणव या दोघात श्रेष्ठ कोणते सांग. तिघही प्रणवाकडे आले. प्रणवाला देखील तोच प्रश्न विचारला आणि प्रणवाने सांगितलं की या दोघात श्रेष्ठ कोणते आम्हाला सांगता येणार. तुम्ही असं करा, सब देवन में महादेव बडे है, तीर्थ में जैसी गंगा. तुम्ही भगवान शंकरांच्याकडे जा, भगवान शंकर या दोघात श्रेष्ठ कोणते ठरवते. म्हणून तिघही निघाले. सब देवन में महादेव बड़े, सब देवन में महादेव बड़े हैं, सब देवन में महादेव.
देवर्षी नारदाने भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे भगवान, या दोघांमध्ये वाद सुरू आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी सृष्टी निर्माण केली म्हणून मी मोठा, आणि भगवान महाविष्णू म्हणतात मी सृष्टीचं पालन पोषण करतो, रक्षण करतो म्हणून मी मोठा. आपण महादेव आहात. सबदेवन में महादेव शक्ती ख्याती आहे. तेव्हा या दोघात श्रेष्ठ कोणते सांगा. भगवान शंकराने क्षणमात्र विचार केला, स्मितहास्य केला आणि म्हणाले, हे ब्रह्म, तुम्ही जरी सृष्टी निर्माण करत असला आणि हे महाविष्णू तुम्ही जरी सृष्टीचं पालन पोषण रक्षण करत असला तरी शेवटी सारी सृष्टी माझ्या पायाशी येते म्हणून मी मोठा. हे भगवान शंकरांचं बोलणं ऐकून देवर्षी नारद मध्ये खदा हसायला म्हणाले, देवा आपण श्रेष्ठ आहातच, या दोघात श्रेष्ठ कोण ते सांगा. भगवान शंकर म्हणाले की आम्हा तिघात श्रेष्ठ कोण तेच सांगतोय मध्यमात. शिरपद शोधून सांगा मदना, शिरपद शोधून सांगा मदना, श्रेष्ठ मीच का तुम्ही हो, श्रेष्ठ मीच का तुम्ही हो. ब्रह्मांडाये शिर शोधाया, ब्रह्मांडाये शिर शोधाया, हरिओ पदानु गाये गाये, हरिओ पदानु गाये. शिरपद शोधून मदना, शिरपद शोधून, शिरपद शोधून, शिरपद शोधून. भगवान शंकर म्हणाले, आम्हा तिघा श्रेष्ठ कोण हे जर ठरायचं असेल तर या दोघांपैकी एकाने स्वर्गात जायचं आणि माझा मुकुट पाहून यायचं, आणि दुसऱ्याने पाताळ जाऊन माझे चरण पाहायचे. जो पाहून श्रेष्ठ कोण ते मी ठरव. ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना नमस्कार केले आणि ब्रह्मदेव भगवंताचं मुकुट शोधण्याकरता म्हणून स्वर्गामध्ये गेले. किती स्वर्ग गेले? पुराणांतरी असा उल्लेख केलाय की भगवान ब्रह्मदेव भगवंताचा मुकुट शोधण्याकरता 21 स्वर्ग गेले. तरी देखील ब्रह्मदेवांना भगवंताचा मुकुट नाही पाहायला मिळाला. पण त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना कपिल आणि केतकी भेटले आणि ब्रह्मदेवाने डोकं लढवलं बरं. म्हणजे रणनीती शिकावी तर ब्रह्मदेवांच्याकडे. ब्रह्मदेव मनाशी विचार करतायत की भगवंताचा मुकुट पाहायला म्हणून जर या दोघांना पडवून नेलं तर श्रेष्ठ मीच ठरेल. म्हणून ब्रह्मदेवाने कपिलेला हात जोडून विनंती केली, कपिले, भगवंताचा मुकुट पाहायला म्हणून तू माझ्या बाजूने साक्ष दे. कपिला म्हणाले, नाही नाही, एक तर खोटं बोलू नये, आणि खोटं बोलल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त मला भोगावं लागेल. त्याचं मी नाही खोटं बोलायचं. ब्रह्मदेव म्हणाले, अगं मी सृष्टी निर्माण करताय, माझ्या बाजूने साक्ष दिलीस ना, तुला कसलीही बाधा येणार नाही, तू माझ्या बाजूने साक्ष दे. अशा रीतीने ब्रह्मदेवाने कपिला आणि केतकीला पढवलं, साक्षीदार बनवले आणि ब्रह्मदेव कैलास पर्वतावर आले. इकडे भगवान महाविष्णू सप्तपाताला गेले, तरी देखील भगवंताची चरण नाही पाहू शकले. पण त्या ठिकाणी भगवान महाविष्णूंना मंगलमूर्तीचं दर्शन झालं. हात जोडले आणि म्हणाले, हे गणेशा, घेतल्या कार्यामध्ये यश देणारा किंवा मी अशा अशा संकटात आहे, काहीतरी मार्ग सुचवा. भगवान गणेश म्हणाले की हे महाविष्णू, आपण ज्या पदाचा शोध घेत आहे ते पदच मुळात अचिंत्य आहे. आपण अजूनही जरी सप्तपाताला गेला तरी भगवंताचे चरण पाहू शकणार नाही. आपण भगवान शंकरांना जाऊन सांगा, मी सप्तपाताला गेलो, आपले चरण पाहू शकलो नाही, विजय तुमचाच.
महाविष्णूने भगवान शंकरांना आपल्या गणेशांना नमस्कार केला आणि भगवान महाविष्णू कैलास पर्वतावर अत्यंत प्रामाणिक देवता म्हणजे भगवान महाविष्णू. आल्या आल्या भगवान महाविष्णूने हात जोडले आणि म्हणाले, देवा मी सप्त पाताळ गेलो पण आपले चरण पाहू शकलो नाही. ब्रह्मदेव तयारीतच होतो. ब्रह्मदेव म्हणाले, मी भगवंताचं मुकुट पाहिलं हे मी सांगतो असं नाही, मी पाहिलेले साक्षीदार बरोबर आहे. आणि त्यांच्याकडं बघितलं मात्र भगवान शंकराने आणि दोघांनी होकारार्थी मान डोलवले. भगवान शंकर अंतर्यामी अंतर्ज्ञानाने भगवान शंकरांनी ओळखले की ब्रह्मदेव खोटं बोलते. म्हणून भगवान शंकराने रागाने जो पृथ्वीवर मुष्टी प्रहार केला त्यातून जो उतार निर्माण झाला तो भगवान काल भैरवनाथ. भगवान काल भैरव प्रगट झाले. भगवान शंकरांना म्हणताय, ब्रह्मदेव खोटं बोलले, आता काय शिक्षा द्यायची. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर सगळे पुढे काय झाले विचारतात, म्हणून आधीच सांगून टाकतात. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जे शासन करायचं ते आपण करा, आपला अधिकार आहे. आणि मग भगवान काल भैरवनाथाने ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवांचं एक शिर उडवून टाकलं. तेव्हापासून ब्रह्मदेव चतुर्मुख झाला. कपिलेला म्हणाले, कपिले अगं तुझ्या उदरात 33 कोटी देवदेवता समजून सारं जग तुझं पूजन करत आणि तू खोटं बोललीस. तेव्हा तुझ्या जिभेला काटे येते आणि तू सदैव विष्ठा सेवन करशील आणि तुझं दर्शन कुणीही तुझ्या शिरकमलाला हात लावून घेणार नाही. तेव्हापासून शेपटीला हात लावून दर्शन घेण्याची पद्धत रूढ आहे. गायत्री आणि मुखाना अपवित्री ही म्हणत्या काळजी एवढं. नमः पार्वती पते. केतकीला म्हणाले, केतकी तू कितीही सुगंधी असतेस तरी गंगेचा स्वीकार करणारे भगवान शंकर तुझा धिक्कार. तू खोटं बोललीस म्हणून तुझ्या सर्वांगावर काटे येते आणि तुझ्या सुगंधीपणाचा आस्वाद सर्वसामान्यांना सहजपणे मिळणार नाही, कारण तुझ्या सान्निध्यात केवळ सर्पच असते. असा तिघाने शाप दिला. तिघाने चटकन हात जोडले, म्हणजे देवा आम्ही खोटं बोललो हे आम्हाला मान्य आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा आमचं अस्तित्वच नाही सर. तेव्हा शाप दिला. तिघांची विनंती भगवान शंकराने मान्य केली आणि ब्रह्मदेवांना म्हणाले, ब्रह्मदेवा जसं भगवान महाविष्णूंचं मंदिर प्रत्येक गावोगावी आहे तसं तुझं मंदिर सर्वत्र असणारे कुठेतरी क्वचित असेल. पण नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर क्षेत्री निवृत्तीनाथांची जी समाधी आहे त्या पलीकडे दिसणारा जो गिरी आहे तो ब्रह्मगिरी म्हणून सुप्रसिद्ध होईल आणि भाविक मंडळी तिथं तुझ्या दर्शना करता येईल. कपिलेला म्हणाले, कपिले गंगेचा स्वीकार करणारे भगवान शंकर तुझा धिक्कार करतील असं म्हणाल, पण कपिले तुझं मलमूत्र हे शुभ कार्याकरता वापर. आणि केतकीला म्हणाले, केतकी तू खोटं बोललीस पण पुष्या म्हणून तुला हा भगवान शंकर फक्त महाशिवरात्रीला तुझा स्वीकार करेल. म्हणून महाशिवरात्रीला भगवान शंकरांना केवढा बनायची पद्धत आहे. एरवी बिल्वदर्वा. सांगायचं तात्पर्य, भगवान ब्रह्मदेव 21 स्वर्ग गेले तरी भगवंताचा मुकुट पाहू शकले नाही आणि भगवान महाविष्णू सप्तपाताळ गेले तरी भगवंताचे चरण पाहू शकले नाही. इतकी भगवंताची व्याप्ती या विश्वामध्ये आहे. तात्पर्य हा भगवान सर्व विश्व व्यापक आहे. पण प्रश्न असा आहे की तो जसा आहे तसा दिसत नाही. याचं कारण स्वरामध्ये एकमेव आहे खरा मायना
त्या परमेश्वराचं म्हणणं असं आहे की मी जसा आहे तसा दिसतच नाही. याचं कारण माया आहे. आणि मायेच्या शक्तीमुळे भगवान सर्वसामान्यांची दृष्टीच पडत नाही. त्या मायेच्या दोन शक्ती आहेत. त्यातली पहिली शक्ती आहे आवरण. ते आपल्याकडे जे आहे ते न दाखवण्यात झाकून ठेवणं ही परवडली, पण विक्षेप मात्र घोटाळा. जसं आहे त्यापेक्षा भलतच भासवणं ही मायेची दुसरी शक्ती. श्रोते हो, विपरीत भासवणं ही मायेची ताकद आहे. अनेक जण अनेक बाबतीत दुःखी झाले तरी आम्ही तेच सर्व करू असं म्हणणारे या विक्षेप शक्तीमध्ये गुरफळतात. ज्यांनी मायेबरोबर जाऊन गरजबंद असा परमात्मा अनुभवला त्याचे प्रत्येकर्ते म्हणाले या विश्वाला, या जगताला प्रमाद पाडणाऱ्या मायेचा आधारी देवच आहे. म्हणून गोसावीनंदन महाराज म्हणाले देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन. इतका वेळ देव या पदावर बोललो. बरं का, आता आपल्याकडे 33 कोटी देवदेवतांची कल्पना मांडली. यातला कुठला देव उपास्य माना? गोसावी नंदन महाराजांनी त्याचं नाव सांगितलं गजानन. गजानन हे जाप्य नाव आहे. गजानन ही शक्ती आहे. गजानन हा मंत्र आहे. मंत्र कशाला म्हणायचं? म्हणणं आता त्राय किती मंत्र हा. गोसावी नंदन महाराजांनी इतर कोणतीही नावं न सांगता फक्त गजानन असंच म्हणाले. गजाचा आनंद मुख ज्याचा आहे तो गजानन भरत. या गजा एवढा बुद्धिमान प्राणी, त्या गजा एवढा हुशार प्राणी, त्या गजा एवढा उदारपणे या विश्वामध्ये दुसरा कोणी. हत्तीची स्मरणशक्ती ही ती जग हे अवदार. गज हे अवदार्याचं प्रतीक आहे, तर त्या विरुद्ध जग हे कार्पण्याचं, कंजूसपणाचं आणि निर्बद्धपणाचं प्रतीक आहे. जगात देणारे हात हजार म्हणतात की नाही, देणाऱ्याचे हात हजार. पण खरं सांगू तुम्हाला, आपल्याला नको असताना देणारे जास्त. बाजारात न चालणारा पैसा कथा झाल्या गोवांच्यावरून 10 वेळा वळून आपटे टाकणारे जास्त. मी आमच्या पुण्याचं बोलतो, पुन्हा पुन्हा सांग गोपाल कृष्ण भगवान. तात्पर्य दुसऱ्यासाठी जगाचं कार्पण्य पण आणि स्वतःसाठी मात्र हा. उपासना करणारा उपासक त्याला सर्वस्वाचं दान देत आहे. यासाठी 4 हात आहेत आणि तिच्या मदतीला शुंडादंड घेऊन येणारा तो गजानन. नुसत्याच कल्पना पूर्ण करायचा हा हेतू नाही, तर पाश आणि अंकुशद्वारे विघ्नकर्त्यांचा नाश करण्यासाठी ही सिद्धता आहे. बरं, दुर्मिळतम आहे जो स्वतः पूर्ण समाधानी, तो दुसऱ्याला समाधान देणार. जो सुखवस्तू आहे तो सुखवस्तू दर्शन देणारा पायापाशी वाहन आहे मूषक. मूषक वाहन असा तो गजानन. त्याच्या चरणाशी सर्व विघ्न नम्र झाले. मिळालं म्हणून भोग भोगून संपवायची आपली प्रणाली, तर थोडं थोडं मिळून समाधान स्थिर अथवा धिंगट ठेवावं असा हा गजानन सर्व भक्तांचं कल्याण करतो. म्हणून गोसावीनंदन महाराज म्हणाले देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन. गोसावीनंदन महाराज ध्यायी असा शब्द वापरतात. ध्यानानं हा जीव शिवरूप होतो. ध्यानानं आत्मतत्वाची ओळख पडते. ध्यानानं पूर्णानंद प्राप्त. गोसावीनंदन महाराजांनी आम्हाला जे ध्यान करायला सांगितलं ते ध्यान आम्ही करू. आणि या ध्यानाच्या योगानं जो मोदक सिद्ध होईल, आज चतुर्थी आहे संकष्टीची, तर तो मोदक आपल्याला मंगळमूर्तींना अर्पण करायचा. असा जो मोदक सिद्ध होईल तो मोदक मंगलमूर्तींना अर्पण करायचा आहे. ते त्यांचा वरदहस्त लाभून आपलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्न द्या. आता हा मोदक कसा, लक्ष देऊन ऐका. परवा सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार नाही. मोदक कसा, देह नावाचं पात्र. देह नावाचं पात्र आतून आणि बाहेरून शुद्ध असायला. सदाचराचे तांदूळ आई वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार या जात्याच्या 2 पाळामध्ये भरडून त्याचं पीठ केलं आणि त्या पीठात भक्ती प्रेम जलाचं सिंचन केलं आणि गुरुने दिलेल्या ज्ञानाग्नीवर उकड करायला प्रारंभ केला. ज्याप्रमाणे एखादी गृहिणी उकडीला तार आली की नाही पाहत, त्याप्रमाणे गुरुमाऊली आपल्या शिष्याच्या अंतःकरणात हरिभक्तीची तार शिरली जाती की नाही.
उकड झाल्यानंतर त्याची पाली थापतात गुरुमौली आपल्या शिष्याच्या मस्तकी बरोबर असतात आणि त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणात सत्प्रवृत्ती आणि सद्विचाराचं मधुर सारण पारीला पाकळ्या पाडून पारी फिरवून फिरवून त्याचा मोदक तयार करतात तद्वत गुरुमौली आपल्या शिष्याला सर्व शास्त्राचं ज्ञान देऊन दार्शनिक दृष्टी देऊन हृदयातल्या सद्विचारांना संरक्षण मोदकाचा उत्तुंग असणारा भाग पडून दूर केला जातो तद्वत गुरुकृपेत किंचितही अहंकार नष्ट होतो असा सिद्ध झालेला मोदक आत्मज्ञानाने अधिकाधिक मृदू आणि मधुर होतो तो मोदक त्या मंगलमूर्तींना अर्पण करायचा आहे म्हणजे त्यांचा वरदहस्त लाभून आपलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे निर्विघ्नतया पार पडतो म्हणून गोसावीनंदन महाराज म्हणाले देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलो काही प्राण्या देव गजानन ज्यासी पाहता भवश्रम गेला ज्याचं नुसतं दर्शन घेतल्यानंतर भव म्हणजे संसारात येणारे संकट त्रास याचं देखील विस्मरण होतं म्हणून गोसावी महाराजांना इतर कोणताही उपाय सुचला नाही महाराज म्हणाले एक करा देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी जो स्मरता मग संकट कैसे ज्याचं नुसतं स्मरण केल्यानंतर संकटाचाही थर कापतो इतकंच नव्हे तर साक्षात मरणही दूर जातं अशा गजाननाचं ध्यान पूजन आजच्या ह्या आपल्या संकष्टी चतुर्थी दिवशी ज्या अंगारिक आहे त्या दिवशी आपण सर्वजण त्या मंगलमूर्तींना अर्पण करूया मूळ अभंगामध्ये गोसावी नंदन महाराजांना देव गजानन